सगळ्यांचा सपोर्ट आहे. नितेशजी पण खूप सपोर्ट करत आहे हे प्रोजेक्ट डेव्हलपमेंटसाठी. आम्ही आमदार साहेबांना पण सांगितलं होतं, त्यांनी ऑलरेडी सावंतवाडीसाठी खूप निधी आणली आहे. तर आपण सर्व एकत्र आले तर डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होईल. कारण आजपर्यंत मोती तलावमध्ये पण रॉयल फॅमिली आणि गव्हर्मेंटमध्ये थोडे क्लॅश होते, पण आता आम्ही आहे, मी नगराध्यक्षाच्या नात्याने इथे आहे, तर आम्ही विचार केला की आता हे स्टेप आपण घेऊ शकतो, चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होईल. तर हे मोती तलाव प्रोजेक्टमध्ये एक व्ह्यूइंग डेक अगोदर कसं होतं आपल्या सावंतवाडीमध्ये, ते लोकांना बसायला. दुसरं आहे ॲम्फी थिएटर. ॲम्फी थिएटरमध्ये आपले दशावतार नाटक आहे, कंदील फेस्टिवल आहे, ती लोकांना प्रदर्शन करायला एक चांगली ते चांगली जागा होईल. नंतर आम्ही फार्मर्स मार्केट विचार केलेलं की फार्मर मार्केट ना करताना, कारण आता व्हेजिटेबल मार्केट सावंतवाडीमध्ये ऑलरेडी आहे, तर फार्मर्स मार्केट ना करताना तिथे आपले सावंतवाडीचं नाव काय होतं, इट वॉज नोन ॲज अ लँड ऑफ दी आर्टिस्ट. तर ते दृष्टीने आपण तिथे थोडे प्लॅटफॉर्म लावूया. बॉम्बेमध्ये ना कालाघोडा एरियामध्ये कालाघोडा फेस्टिवलच्या टायमाने लोकल यंग आर्टिझन्स त्यांचे पेंटिंग्स लावत असते, ते तिथे विकत असते. तर ते आपण एक जागा त्यांच्यासाठी ठेवूया, ते आपला यूथना मोटिवेट करायला. कारण आता काय आहे, आपले सगळे आर्टिझन्स आहे, आपले सगळे जे युवक आहेत ते सावंतवाडी सोडून कुठेतरी बॉम्बे, गोवा, दिल्ली जात आहेत. तर इथे त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटलं तर ते लोक तिथे विकू शकणार. महत्त्वाचं मला जे खूप आवडत आहे ते हे फूड प्लाझा आहे आणि बोटिंग ऑलरेडी आपण एक प्रयत्न केलेला, पण काय प्रॉब्लेम्स होते की ते डेव्हलपमेंटमध्ये बोटिंग एकदम सक्सेसफुल नाही झालं होतं. हे टाईम आपण सगळं एकत्र येऊन प्लॅनिंग करणार आहे. तर फूड कोर्ट तर असणार, जेव्हा आपले फूड ट्रक्स असणार आणि तिथेच आपण बोटिंग करणार आहे.